नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाडा शहरातील ओपन जिम परिसरात अपघाताचा धोका. गटारीचे स्लॅब निघाल्याने मोठे भगदाड, नागरिकांमध्ये संताप. वाडा नगरपंचायत प्रशासनाने शास्त्री नगर भागात नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेल्या ओपन जिम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या परिसरात करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासोबत बांधण्यात आलेल्या गटारीवरील काँक्रीट स्लॅब निघून गेल्यानं लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असून मोठे भगदाड तयार झाला आहे. त्यामुळे येथे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच परिसरात नगरपंचायतीकडून उभारण्यात आलेल्या ओपन जिम मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात. अनेक विद्यार्थी रोज या गटारीवरूनच मार्गक्रमण करतात. मात्र सध्या गटारीची अत्यंत धोकादायक अवस्था झाल्यानं अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी व गटार बांधकामासाठी शासनाकडून मोठा निधी खर्च करण्यात आला होता. तर ही अल्पावधीतच गटारीची अशी दुरावस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढा निधी खर्च करूनही गटार शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तसेच ओपन जिमच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांची पार्किंग केली जात असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ही ओपन जिम नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे की वाहन पार्किंगसाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधारात हे भगदाड न दिसल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. एखादा विद्यार्थी, लहान मूल किंवा ज्येष्ठ नागरिक जर या भगदाडात पडला तर मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमध्ये उमटत आहे. या पार्श्वभूमीवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी तसेच वाडा नगरपंचायत प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष द्यावे, गटारीचे भगदाड त्वरित बुजवावे, मजबूत व सुरक्षित स्लॅब बसवावेत, ओपन जिम परिसरात साफसफाई करावे तसेच वाहन पार्किंग बाबत स्पष्ट नियोजन करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.